तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी चा जो गणित विषय आहे, तर त्या गणित विषयामधलं प्रकरण क्रमांक 2 आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार. तर त्याच्यातला सराव संच 8 की ज्याच्यामध्ये सगळी गुणाकाराची उदाहरणं आहेत. तर ती सगळी उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. समजा एखादी संख्या 5 आहे, 5 ही संख्या घेतली, तर त्या संख्येला चिन्ह असतात. एक असतं धनचिन्ह आणि एक असतं ऋणचिन्ह. तर चिन्ह नेहमी संख्येच्या समोर बघायचं. तर इथे काही नाही म्हणजे काय असणार आहे, कुठलंही चिन्ह दिलं नसेल तर ते धन असणार, किंवा काही काही वेळा अशी 8 संख्या दिली जाते, त्याच्या समोरचं चिन्ह असं दिलं असतं, याला म्हणायचं ऋणचिन्ह. आता गुणाकारामध्ये एका संख्येला चिन्ह धन असेल आणि एका संख्येला चिन्ह ऋण असेल, तर गुणाकार नेहमी काय येतो, गुणाकार नेहमी ऋण. मोठ्या संख्येचं चिन्ह वगैरे काही विचार करायचा नाही. गुणाकारामध्ये एक जर ऋण असेल, फक्त एक ऋण असेल तर ऋण, आणि जर दोन्ही ऋण संख्या असतील तर मात्र गुणाकार काय येतो, धन येतो. तर हे नियम लक्षात ठेवायचे. आणि दोन्ही धन असताना गुणाकार हा नेहमी धनच येणार. तर हे नियम तुमच्या थोडेसे लक्षात असू देत. आता एक एक उदाहरण आपण सोडवायला घेऊया त्याच्यातलं. त्याच्यामध्ये पहिलं आहे -5 गुणिले -7. तर हे उदाहरण बघूया. तर या दोन्हीमध्ये जर बघितलं तर दोघांचंही चिन्ह काय आहे, ऋण आहे. त्यामुळे ऋण ऋण उत्तर काय येणार, धन येणार. परत 5 गुणिले 7 केले तर 5 गुणिले 7 किती येणार, 5 7 35, धन 35. हे तुम्ही नुसतं फक्त असं 35 लिहू शकता. त्याच्यानंतर दुसरं आहे त्याच्यात -9 गुणिले 6. ओके, तर 9 सक किती येणार आहे, 54. आणि एकच आहे चिन्ह, ऋणचिन्ह. त्यामुळे ऋणचिन्ह काय लिहायचं, -54. आणि ऋणचिन्ह घालवायचं नाही, ते तसंच ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर तिसरं आहे. तिसऱ्यामध्ये 9 गुणिले -4. तर 9 चौक किती येणार, 36. आणि एकच चिन्ह याच्यामध्ये ऋण आहे, त्यामुळे उत्तर किती येणार, -36. त्यानंतर चौथा आहे. चौथ्यामध्ये 8 गुणिले -7. तर 8 7 56 आले आणि एकच ऋणचिन्ह असल्यामुळे ऋण 56. हे झालं चौथं. त्याच्यानंतर पाचवं मी इथेच घेतोय पुढे, तुम्ही एकाखाली एक सोडवा. त्याच्यानंतर हे आहे पाचवं -124 गुणिले -1. तर दोघांची जी चिन्ह आहेत ती चिन्ह काय आहेत, ऋण आहेत. 124 1 124, आणि दोन्ही ऋण ऋण काय होणार, धन. त्यामुळे तुम्ही काय लिहू शकता, 124. ओके, त्याच्या पुढचं आहे 6वं -12 गुणिले -7. -12 गुणिले -7. तर हे येणार 84, आणि दोन्ही ऋण असल्यामुळं ऋण ऋण काय होणार, धन. म्हणजे हे येणार 84, धन 84. त्याच्यानंतर पुढे 7वं. 7व्यामध्ये आहे -63 गुणिले -7. तर हे आपल्याला काय करायचं, याचा गुणाकार किती येतो ते सांगायचं. तर याच्यामध्ये हे जर केलं आपण, 7 त्रिक येणार 21, 1 हातचे 2, परत 7 गुणिले 6 42 आणि 2 44. ओके, आणि दोन्ही ऋण असल्यामुळं काय होणार, ऋण ऋण धन येणार. मग तुम्ही फक्त असं लिहू शकता 441. ओके. आता त्याच्यानंतर पुढे आहे जे 8वं आहे ते -7 गुणिले 15. तर 15 गुणिले 7 येणार 105, आणि एकच ऋणचिन्ह आहे. एकच ऋणचिन्ह असेल तर ऋण 105. धनाला मी परत लिहित नाही धनचिन्ह, पण ऋणचिन्ह असेल तर मात्र कंपल्सरी तुम्हाला लिहावं लागेल. ओके, तर हे आपण सगळी उदाहरणं याच्यामध्ये बघितली.